सकाळची वेळ होती, म्हणजेच आपली खूप घाई सुरू होते आणि गॅस चालू केला तर तेवढंच समजलं की गॅसच गेलेला आहे. डोक्याला ताप झालेला होता. तर इंडक्शनवरती शेवटी पोहेच बनवले, कारण घाईसुद्धा झालेली होती. त्यानंतर शाळेमध्ये आली आणि शाळेमध्ये खूपच कचरा वगैरे झालेला होता. लहान मुलं खूपच कचरा करतात यार. त्यानंतर शाळेचं वगैरे आवरून घरी आलेली होती आणि आज पूर्ण जेवण मला इंडक्शनवरती बनवायचं होतं. जरा वेळच जातो त्याच्यामध्ये, कारण एक एक करून करावं लागतं. त्यामुळे म्हणून लवकरच तयारी करायला सुरुवात केलेली होती. आणि ह्या तांदळाच्या चकल्या तर तुम्हाला माहितीच असेल, खूप छान लागतात, एकदम कुरकुरीत, मला खूप आवडतात. त्या डाळ भातासोबत किंवा भाजी भात एक्सेट्रा खिचडीसोबत म्हणजे खूप छान लागतं. एकदा ट्राय करून बघा, तुम्हालासुद्धा आवडेल. त्यानंतर मी भाजीची तयारी सुरुवात केली होती करायला आणि कांदा टमाटर वगैरे कापून ठेवलेलं होतं. त्यानंतर मी ते कढईमध्ये टाकलं, सगळे मसाले वगैरे ॲड केले आणि छान अशी डाळ केलेली होती. तुम्हाला मठची डाळ माहिती आहे का? खानदेशमध्ये त्याला मठची डाळ बोलतात. आता दुसरीकडे काय बोलत असेल मला माहिती नाही. सो मी ती डाळ बनवलेली होती आज, कारण दुसरं काहीच नव्हतं जेवण बनवण्यासाठी. काय करायचं, काय रोजचंच टेन्शन असतं, आज कोणती भाजी बनवायची, आज काय बनवायचं, काय रोज यार असतं हे टेन्शन, आपल्याला काय माहिती. असो त्यानंतर मी डाळ वगैरे करून घेतलेली होती आणि खूपच टेस्टी लागते ती डाळ. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा. त्यानंतर आपला एकच ब्लॉग एवढा व्हायरल होतो आहे, तुम्हाला काय सांगू. तुमचा सपोर्ट आहे म्हणून मी इथंपर्यंत पोचलेली आहे. खरंच सगळ्यांना खूप खूप धन्यवाद, सगळ्यांना खूप थँक्यू. आणि असाच माझ्यासोबत तुमचा सपोर्ट असू द्या, असंच तुमचं प्रेम माझ्यासोबत असू द्या. ऑलरेडी आय एम स्पीचलेस. खरं सांगू तर माझ्याकडे शब्दच नाही आहे सांगायला. पण सगळ्यांना परत एकदा धन्यवाद. आणि आपले फॉलोवर्ससुद्धा वाढत आहेत. त्यानंतर ताईंचा फोन आलेला होता. छान आमच्या 1 तास गप्पा रंगलेल्या होत्या. म्हणजे वेळ कसा निघून गेला कळालंच नाही. रात्रीचे 10 वाजलेले होते, तोपर्यंत आम्ही बोलत बसलेलो होतो. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.